नुसतं आपण श्वासाकडे बघितलं ना 5 मिनिटं Yes. तरी आपोआप शरीर आणि मन आपलं शांत शांत होतं. होतं. मला वाटतं सगळ्यात सोपं अगदी meditation अगदी. आहे. पण इथं एक प्रश्न खूप जणा पेशंटचा असतो की मेडिटेशन करा म्हणता आहात पण कसं आमचं करायचं? कॉन्सन्ट्रेशनच होत नाही. थायरॉइडमध्ये आम्ही पहिलं आमचं कॉन्सन्ट्रेशन विसरून गेलो आहे, फोकसली काम करत नाही आहे, आमचा कॉन्फिडन्स कमी झाला आहे, करायचं कसं? सो माझं सजेशन नक्की राहतं की 5 मिनिटांनी सुरुवात करा. तुम्ही नका 45 मिनिटं मेडिटेशन करू, होणारही नाही आहे. 5 मिनिटांनी करा आणि सुरुवातीला गायडेड मेडिटेशन करा. सो भरकटलात कुठं तरी परत तुम्ही तिथं लिंक तुमची लागते, तुम्ही सुरू करू शकता विचार मेडिटेशन. आपल्याला येस नेतात इकडे येस. तिकडे. सो फर्स्ट काही दिवस तुम्ही 5 मिनिटाचं गायडेड मेडिटेशन करा, तुमचा स्टॅमिना वाढेल आणि विदिन 2 to 3 मंथ्सना खूप पेशंट्समध्ये आपल्याला हे दिसतं सुद्धा की फक्त मेडिटेशनमुळं त्यांचा चिडचिडेपणा कमी झाला आहे, मूड स्विंग्स कमी झाले आहेत, हॅपीनेस वाढलेला आहे. सो हे होतं, फक्त करायला पाहिजे आणि कन्सिस्टन्सी ठेवून करायला पाहिजे. सो मेडिटेशन हा आपला चौथा पिलर तिथं महत्त्वाचा आहे, जो तुमच्या निगेटिव्ह इमोशन्सना, सप्रेस्ड इमोशन्सना, गिल्टला आयडेंटिफाय करणं आणि त्यातनं बाहेर पडण्यासाठी तुम्हाला मदत करू शकणार आहे. येस. आणि चौथा लास्ट सगळ्यात महत्त्वाचा एक पिलर राहतो तो म्हणजे पर्सनल कन्सल्टेशन, पर्सनलाइज गायडन्स असं म्हणूयात आपण. कारण जसं मी मगाशी म्हटलं ना, नॉलेज खूप आहे. आत्ता गुगलला सर्च केलं तर थायरॉइड रिव्हर्सल, मेडिसिन कसं कमी करायचं आहे, ढिगभर नॉलेज आहे. पण मला काय सूट होईल ते महत्त्वाचं आहे. येस, मी कसं करायचं आहे, मी कुठल्या गोष्टी डाएटमध्ये जेव्हा जाणार आहे, फ्रिक्वेन्सी, क्वांटिटी काय घ्यायची आहे, माझी प्रकृती काय आहे. एक्सरसाइज करताना पण ऑप्शन्स भरपूर आहेत, पण मला करताच येत नाही आहेत. मग मी ते कसं करायचं आहे, कुठल्या वेनी मी सुरुवात करू, बेसिक कुठल्या गोष्टींनी सुरुवात करू, हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. तिथं तो पर्सनलाइज टच फार इम्पॉर्टंट राहतो. सो माझ्या मते हा 5वा जो पिलर आहे ना, तर फार महत्त्वाचा आहे. कारण हल्ली गुगलमुळे आणि AI मुळे प्रत्येकालाच वाटतं मला सगळं कळतं. Yes. आणि AI हा आपला डॉक्टर झालेला आहे. खरं आहे, खरं आहे. तर त्यामुळे हा 5वा पिलर मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा आहे की मला काय सूट होणार मला आहे, काय सूट त्यासाठी एक्सपर्टकडे जाणं जरुरी आहे. खूप महत्त्वाचं आहे. खूप छान तुम्ही तो AIची आता जनरेशन आहे. माझं म्हणणं हे नेहमी असतं की AIच्या या जगामध्ये ना तुमचा GI आणि HI वाढवा. GI म्हणजे तुमचा ग्रॅटिट्यूड इंडेक्स आणि HI म्हणजे तुमचा हॅपीनेस इंडेक्स. सो जेव्हा तुम्ही हे वाढवणार आहात ना, तुमच्या हॉर्मोन्सला तुम्हाला कंट्रोल करू यायची जरूरतच नाही आहे, ॲक्च्युली नाही आहे. कारण मी म्हटलं ना, हे लाईफस्टाईल डिसऑर्डर आहेत. आपल्याला फक्त लाईफस्टाईल मॉडिफाय करायची आहे. आणि आधीच्या काळामध्ये आपण जर बघितलं, आपल्या आई किंवा आजीच्या काळामध्ये हे डिसीज अगदी बोटावर मोजण्या इतके होते किंवा नव्हतेच. आणि आत्ता हे वाढण्याचं कारणच काय आहे की आपला आहार नीट नाही आहे, आपला विहार नीट नाही आहे, आपले विचार नीट नाही आहेत. सो आपल्याला आपल्या रूट्सना शोधायचं आहे, आपल्याला रूट्सशी कनेक्ट व्हायचं आहे. पण म्हणूनच आयुर्वेदात त्याचा कुठे उल्लेख नसेल का? येस, त्यावेळी नव्हतेच हे आजार किंवा अशा गोष्टी. सो आत्ता आपण ते कोरिलेट करतो आहोत सिम्पटमॅटिक की हे दोष त्याच्यामध्ये डिस्टर्ब असू शकणार आहेत. त्यामुळं आणि हे मी असे हवेतल्या गप्पा नाही आहेत बरं का. म्हणजे हजारो लोकांमध्ये आपण ह्या गोष्टींमध्ये फक्त बदल करून ना खूप छान रिझल्ट्स मिळालेत. खूप लोकांच्या थायरॉईडच्या गोळ्या पूर्णतः बंद होऊ शकतात, झालेल्या आहेत. सो हा एक खूप मोठा मिथ आहे की थायरॉईड बरा होत नाही किंवा थायरॉईड झाल्यावर आपल्याला आयुष्यभर गोळ्याच घ्याव्या लागतात. हा मी मोठं वाक्य तुमच्या पॉडकास्टला आता म्हणते आहे, पण एक खूप मोठं मिथ आहे. तुम्ही हायपोथायरॉइडिझममध्ये असाल, हायपरथायरॉइडिझममध्ये असाल किंवा थायरॉईडच्या कुठल्याही प्रकारामध्ये असाल, तिथनं रिकव्हरी पूर्णतः 100% पॉसिबल आहे. बऱ्याच जण थायरॉईडचा आणि इन्फर्टिलिटीचा संबंध आहे का असा एक प्रश्न विचारला जातो. अगदीच आहे. कारण मी मगाशी बोलता बोलता बोलले की स्त्री सेक्स हॉर्मोन्स, फिमेल सेक्स हॉर्मोन्सवरती परिणाम होतो थायरॉईडचा. सो इन्फर्टिलिटीमध्ये जर आपण बघायला गेलं तर एक तर पहिल्यांदा प्रेग्नन्सी कन्सिव्ह होणं हेही अवघड होतं. आणि इन केस प्रेग्नन्सी राहिली तर ती कॅरी फॉरवर्ड होणं हेही थायरॉईडच्या पेशंट्समध्ये खूपदा आपल्याला त्रासदायक दिसतं. मिसकॅरेजेसचे चान्सेस खूप दिसतात. पण जेव्हा आपण हे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करतो, आपण योग्य पद्धतीच्या आहार विहाराकडं जातो, तेव्हा नॅचरली प्रेग्नन्सी राहतेसुद्धा, ती व्यवस्थित कॅरी फॉरवर्ड होतेसुद्धा. अगदीच रिसेंट एक उदाहरण मी नक्की तर सांगू इच्छिते की आपल्याकडे एक पेशंट आली होती. 8 वर्ष
प्रेग्नन्सीसाठी ट्राय करत होती आणि नाही होते. बऱ्याचशा मॉडर्न सगळ्या टेक्निक्सची अनुभवून आलेली होती आणि शेवटी थकली होती की आता नाही मला काही होते, पण मला थायरॉईडमधनं तरी बाहेर काढा, प्रेग्नन्सी जाऊ देच. पण त्या केसमध्ये आपण येस ऑफकोर्स थायरॉईडवरती तिच्या काम करायला सुरुवात केली. शारीरिक आणि मानसिक दोनही लेवलवरती तिच्या काम आपल्याला करावं लागलं, कारण खूप स्ट्रेसमध्ये होती. 8 वर्षापासून हे जे सगळं IVF वगैरे. IVF म्हणा आणि लोकांकडनं पण आलेली निगेटिव्हिटी म्हणा की अजून कसे नाही आहे. सो या सगळ्या गोष्टीतून जेव्हा ती आली, पहिले 5-6 महिने तिने ना डाएट म्हणा, एक्सरसाइज म्हणा खूप छान पद्धतीने केलं. इतकं व्यवस्थित की वजनही नियंत्रणात आलं, हॉर्मोन्स तिचे आपल्याला रिपोर्ट वाईज सगळे नॉर्मल दिसायला लागले होते आणि प्लस सगळ्याच गोष्टींमध्ये इम्प्रूव्हमेंट दिसत होती. पण इव्हन पिरियड्स वगैरे पण सगळे रेग्युलर झालेले होते तिचे. पण प्रेग्नन्सी काही कन्सिव्ह होत नव्हती. तिनेही होप सोडले, जाऊ दे म्हटली की मला सिम्प्टमॅटिक रिव्हर्सल मिळालं आहे, थायरॉईड रिव्हर्सल झालं आहे, इट्स ओके, मी हे छान लाईफस्टाईल मला मिळालं आहे, मी फॉलो करते आहे. पण विदिन 7 to 8 मंथ्सनं तिचा मला फोन आला की मॅडम पिरियड्स परत माझे मिस झाले, परत इरेग्युलर झाले का? सो मी तिला म्हटलं UPT चेक कर. ती म्हणली कसं शक्य आहे, इतक्या वर्षात झालेलं नाही आहे, आता मला ते होतच होता त्रास, परत इरेग्युलर झाले की काय? म्हणे नाही, तू फक्त चेक कर. आणि चेक केली आणि येस ती पॉझिटिव्ह होती. आता तिचं बेबी 3 वर्षाचं आहे अरे वा. आणि थायरॉईडसुद्धा पूर्णतः रिव्हर्स झालेला आहे, वजनही तिचं नियंत्रणात आहे. प्लस हेल्दी प्रेग्नन्सी ती कन्सिव्ह करू शकली आणि कॅरी फॉरवर्ड पण करू शकली. आणि कालच माझ्या डॉक्टरांनी मला अजून एक केस नक्कीच सांगितली इथं की विदिन 3 मंथ्स तिची प्रेग्नन्सी तिला कन्सिव्ह झाली विथ आवर ट्रीटमेंट. सो जेव्हा मी असं म्हणते आहे की तुम्ही नॅचरली प्रेग्नन्सी कन्सिव्ह करू शकता, एक सजेशन मी नेहमी देते की तुम्ही तुमच्या शरीराला किमान 6 महिने वेळ द्या बरं होण्यासाठी, तुमच्या हॉर्मोन्सला स्टेबल होण्यासाठी. सो ही केस मी जे म्हटलं की 3 महिन्यात तिला कन्सिव्ह झालं, ही चांगली गोष्ट आहे. पण जनरली 6 महिने तरी वेळ स्वतःसाठी द्या. तुमच्या तब्येतीला नीट करा. कारण एक उदाहरण मी नेहमी देते की आयुर्वेदामध्ये ना स्त्री शरीराला सुपीक जमिनीची उपमा दिली गेली आहे. म्हणजे जशी सुपीक जमीन असेल, त्यात चांगलं बीज पडलं तर चांगलं पीक येणार आहे. तसं स्त्री शरीर नीट असेल आधी, तिचे हॉर्मोन्स नीट असतील तर ती हेल्दी प्रेग्नन्सी कन्सिव्ह करू शकेल आणि ती कॅरी फॉरवर्ड करू शकेल. सो डेफिनेटली हा उपयोग तिथं होत असतो. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.